बातमी नागपुरातून आहे। बेसा मार्गावरील वैद्य कंपनीत अवैध कारभार सुरू असून सदर कंपनी ही दाट वस्तीमध्ये आहे। यापूर्वी सदर कंपनीत भीषण आग लागली होती, मात्र सुदैवाने अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली, त्यामुळे कंपनी शेजारी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव वाचले असले तरी वस्तीतील रहिवासी मात्र भयभीत झालेले दिसून येत आहे। सदर कंपनीने नाल्यावर सुद्धा अतिक्रमण करून नाला बुजवून टाकला। वैद्य कंपनीने त्या जागेवर पहिल्यांदा पाण्याचा प्लांट सुरू केला, त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी अवैध कामे सुरू केली, जसे की सॅनिटरी नॅपकिन, कलर पावडर कोटिंग, सुखा कचरा गिला कचरापेटी बनविणे, फर्निचर यासारखे अनेक उद्योग अवैधरित्या सुरू आहे। तरी वैद्य कंपनीवर कायदेशीर कारवाई करून कंपनी इतरत्र हलवावी अशी समस्त नागरिकांची मागणी आहे। कंपनीला आग लागली त्या दिवशी अगदी 20 फुटाच्या डिस्टन्सवरती माझं घर आहे। आम्ही एवढं घाबरलो की बरं झालं आमची जीवितहानी झालेली नाही। बाजूलाच माझं घर आहे, आम्ही सामान जरा बाहेर काढलं, एवढे आम्ही घाबरलो। माझं नाव गोविंद मौंदेकर आहे आणि माझं वैद्य फॅक्टरीचा अगदी समोरच आहे। ज्या दिवशी आग लागली वैद्य फॅक्टरीला त्या दिवशी भयंकर गंभीर परिस्थिती होती। आम्हाला असं वाटत होतं की बऱ्याच लोकांची जीवितहानी होऊ शकते आणि जर का कदाचित ते जीवितहानी झाली असती तर मोठं दुकान घडलं असतं। बाजूलाच दारूची दुकान आहे, एक कबाडीची दुकान आहे, कुठे पण काही पण होऊ शकत होतं। एखादी तिडकी उडाली असती तर एरियामध्ये ती आग पसरली असती। अशा परिस्थितीची भयावह परिस्थिती होती। त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या दिवशी खूप प्रयत्न केले, सांगितलं लोकांना की बा तुम्ही आजूबाजूला जे आहे ते दूर व्हा किंवा जर कुठे कोणत्या भागाला तुम्हाला पडताय तर पळून जा, अशा परिस्थिती होती त्या दिवशी। आणि ही फॅक्टरी आता लवकरात लवकर बंदच व्हायला पाहिजे असं मला वाटतं। माझं नाव शंकरराव शेखर सिलेंडर होते। त्या वैद्य कंपनीला लागूनच माझं घर आहे 50 फुटावर। किती वर्षापासून राहता तो? मी 2004 पासून राहतो। काय घडलं होतं माझ्या चारोजी? काय घडलं होतं त्या दिवशी 5 वाजता ती आग लागली अचानक मागून, आणि माझं घर एकदम लागून आहे आणि त्या कंपनीच्या आतमध्ये सगळे सिलेंडर लागलेले होते। माझं नाव अरुण मनाने, मी परसिरामध्ये वैद्य कंपनीच्या बाजूला राहतो। मी बाहेर फिरायला गेलो होतो, त्यावेळेस मला या मुलानं फोन केला की तिथं लागलं, घरी तुम्ही नाही आहे, मला लहान मुलंच आहे, जरा पोहण्याची बाहेर गावला कामाला आहे। तर त्यामुळे मी लवकर आलो आणि पुढचे घरचे सिलेंडर आणि मुलं मला बाजूला घेऊन गेलो दुसरीकडे। इकडे हे सिलेंडर बाहेर काढून राहिले होते आणि खूप मोठा विस्फोट चालू होता आवाजाचा। मी आशा मडाने, हे वैद्य फॅक्टरी बंद झाली पाहिजे इतकंच माझं मत आहे। काय त्रास आहे? हे पूर्ण सिलेंडर राहतात तसा, डस्टबिन बनतात, सॅनिटाईज बनतात, नॅपकिन, टेबल खुर्च्या बनतात, हे सर्व बंद। आग लागली तर पूर्ण धुवा गेला पुरा। माझं नाव सीमा मेंढे आहे। ही कंपनी आम्हाला या ठिकाणी नको आहे, कारण की या कंपनीमध्ये 21 तारखेला 5 वाजता आग लागली। त्या पिरियडमध्ये पूर्ण असं धूळ आणि खूप मोठी खूप जोराची अशी आग लागली होती। या ठिकाणी 100 ते 150 सिलेंडर्स आहेत, त्यापैकी जर एखादा स्फोट झाला असता, सिलेंडर फुटलं असतं तर बंद दत्तनगरमध्ये हा विस्फोट झाला असता आणि बंद दत्तनगर जळून गेलं असतं। यावेळी एवढा भाग एवढा चांगला झाला आहे की कोणती जीवितहानी झाली नाही। या कंपनीमध्ये अवैध काम चालू आहे, म्हणजे प्लास्टिकचे डस्टबिन तयार होतात, सॅनिटरी नॅपकिन तयार होतात आणि लोह्याच्या अलमाऱ्या तयार होतात, कलर कोटिंग तयार होते। एवढा सगळा विषय या ठिकाणी फक्त चालू केली होती फक्त पाण्याच्या वॉटर कंपनीच्या विषयानुसार, पण आता त्यांनी या ठिकाणी अवैध काम चालू केले आहे। हे अवैध काम आम्हाला जीवितहानी करतायत आणि यांच्या ह्या कंपनीच्या निर्माण करण्यामुळे, वस्तू निर्माण करण्यामुळे आमच्या या दत्तनगरला खूप धोका निर्माण झाला आहे, जीवाचा धोका निर्माण झाला आहे। तर हा विषाणू प्रदूषण आमच्या एरियामध्ये नको आहे, त्याच्यासाठी मिळून आम्हाला आजपासूनच ही कंपनी बंद हवी आहे असं आमचं म्हणणं आहे। ती शेवटपर्यंत बंद राहिली पाहिजे। परिवार मैडम आप क्या कहोगे? मैं ये कहना चाहती हूँ कि 21 तारीख रात का जो बजर था, इतना हाहाकार मचा था, इतना शोर शराबा था, सबको ये लग रहा था कि ये इस बस्ती का क्या होगा, क्योंकि यहाँ 170 सिलेंडर थे। अगर बाय द वे सिलेंडर भस्ट होते तो पूरा दत्तनगर हमारा सफा हो जाता। इनके पास फायर ब्रिगेड का कुछ भी इंस्ट्रूमेंट नहीं है, NOC नहीं है, ये हमने जांच पड़ताल की है। दूसरी बात, इतना सारा पोल्यूशन यहाँ होता है,
साउंड पोल्यूशन, इनका 8-9 बजे तक फैक्ट्री चालू रहता है, इधर सुबह 7 बजे से इनका ठोका पीटी चालू हो जाता है। हम घर में फोन पे बात नहीं कर पाते हैं, घर में टीवी वगैरह देख नहीं पाते, न्यूज वगैरह, तो इस तरीके का हमको बहुत नुकसान होता है। उस दिन तो देवायोग से समझिए कि हम लोग सब जीवित रह गए। मेरे घर के जस्ट बाजू में, मेरे घर बनने के 5-6 साल बाद ये वैद्य कंपनी का निर्माण हुआ है। ये रेसिडेंशियल एरिया है और उसमें कंपनी उनने बनाया है, तो उनको एनओसी कैसी मिली ये तो आप लोगों को देखना पड़ेगा। और दूसरी बात ये कहना चाहूंगी कि मैं फायर ब्रिगेड वालों का और पुलिस टीम का तहे दिल से आभार मानती हूँ। उन लोगों ने बहुत मशक्कत की, 35 गाड़ियां यहाँ फायर ब्रिगेड की आई और हमारे एरिया में थोड़ा ये माहौल ठंडा हुआ, तो उनको थैंक्स फायर ब्रिगेड को और पुलिस को, उनकी वजह से आज हम लोग जिंदा हैं। अगर फायर ब्रिगेड वाले टाइम पे नहीं पहुंचते तो शायद ये दत्तनगर पूरा कुछ दिन खत्म हो जाता। तो मैं ये चाहती हूँ कि अब कंपनी यहाँ अभी रहना नहीं चाहिए हमारे, ये कहीं भी बाहर दूर जाए, कंपनी दिन दूनी रात चौगनी उन्नति करे, आपको कोई प्रॉब्लम नहीं है, पर हमारे एरिया में कंपनी नहीं होना। इंडस्ट्रियल एरिया में जाए ऐसे मांग है, इंडस्ट्रियल एरिया, रेसिडेंशियल एरिया में नहीं होना। ये कहीं भी दूर दराज जाके अपनी कंपनी लॉन्च करे, खूब उन्नति करे, खूब प्रगती करे, हम उनको हमारी तरफ से आशीर्वाद है। और लेकिन हम यहाँ कंपनी नाही चाहे। या कंपनीजवळ अग्निशामक दलाचा परवाना सुद्धा नाही ना, युनिट असतं तेच नाही यांच्याजवळ। एवढी मोठी कंपनी आपण चालू करतो, वर्कर्स ठेवतो, त्या वर्करचा कोणता विमा नाही आहे आणि त्यातल्या त्यात कंपनीच्या जवळ याचा अग्निशामक दलाचा युनिट पण नाही आहे। मग हे कोणत्या बेसवर आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये कंपनी चालवतात? एक मोठी कंपनी आहे, एवढा एकर किती एकर, 1 ते 1.5 एकरचा हा पट्टा आहे कंपनीचा। या कंपनीमध्ये असंही असायला नको का? मग जर एवढं जर असल्यावर आम्हाला हानीच आहे ना, आमचं नुकसानच आहे ना। परत रोडच्या जाण्या येण्याला त्यांनी बंदी करून टाकली आहे, तो रोड बंद आहे, तिथून रोड चालू नाही केलाय अजूनपर्यंत, त्यांनी स्टे आणून ठेवून दिलाय। म्हणजे हे सगळे पैसे खाण्याचे धंदे असतात का? अग्निशामक विभागाने यांच्यावर काही या कंपनीवर कारवाई केली आहे का? त्या दिवशी आम्ही जेव्हा आग लागली, त्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो, तेव्हा ते सर होते, करमटकर सर होते त्या पिरियड मध्ये, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काही ना काही करू बा या पद्धतीमध्ये, असं ते बोलले होते। एक बात और ये कहना चाहूंगी कि 2018 में जब ये कंपनी ने बहुत जोर नहीं पकड़ा था, तो हमारे सेलोकर काका है, इनने पूरी फोटो खींच के कलर फोटो और बावनकुड़े साहब को दी थी, खुद हैंड टू हैंड दी थी। इसके बाद भी उन्होंने इस पर कोई कार्यवाही नहीं की, नहीं तो आज ये दिन देखना नहीं पड़ता था हमको। आप बोलिए। ही वैद्य कंपनी आहे, या कंपनीमुळे सतत पोल्युशन होतं, आता एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन। तुमचे घर कुठे? मागे कंपनीच्या मागे आमचं घर आहे, तो वॉटर पोल्युशन होत राहतं आणि त्या कंपनीतनं जे पाणी निघतं आणि पाऊस आला की ते पाणी सर्व आमच्या घरापर्यंत येतं आणि आमच्या विहिरीला ते पाणी येतं, त्या पाण्याला वास येतो। त्यामुळे ही कंपनी लवकरात लवकर बंद व्हावी असं आम्हाला वाटतंय। तसंच एअर पोल्युशन होतं, त्याच्यातनं जे केमिकलचा त्याचा वापर केला जातो, त्या वापरामुळे पण सतत आमच्या इथे वास येत राहतो। तर याच्यामुळे ही कंपनी इथून जायला हवी असं वाटतं। नाला कुठून आहे याचा? आमच्याच घराच्या मागे नाला वाहतोय ना, आमच्याच घराच्या मागे तो जो नाला आहे त्याला बाजूला आहे आणि त्याचे जे पावसाचं पाणी येतं सतत, ते पाऊस आला की आमच्या घरापर्यंत पाणी येतं, ते चढतं पाणी, ते 3 दिवस तसंच राहतं, ते विहिरीला पाणी येतं आमच्या। आता नाला जो आहे तो सध्या चालू स्थितीत आहे की त्याच्यावर काही बांधकाम केलं आहे अवैध काही असं? नाही, चालू स्थितीतच बांधकाम आहे तो नाला, पण त्याच्यावर अतिक्रमण करून टाकलं। नाल्याचं बांधकाम समोरून टाकलं आणि नाल्याला त्यांनी माती टाकून त्या नाल्याला पलटवलं, वळवलंय। कंपनीच्या मदतीने नाला होता सुरुवातीला, तो नाला ते नाल्यावर माती टाकून नाल्यावर सरकून दिलं आणि तो नाला असा वळवून टाकलं। तर त्याच्यावर काही बांधकाम अवैध बांधकाम वगैरे असं केलेलं आहे का? बांधकाम अवैध बांधकाम आहे, त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे असं। व्हायला पाहिजे आणि ती कंपनीच नाही पाहिजे इथे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। पण आता जवळपास 21 तारखेला आग लागली आहे, तर आतापर्यंत काही चौकशी झाली कशी का नाही? परत 3 दिवसांनी ही कंपनी परत चालू होते, मागच्या भागातून आग लागली, समोरच्या भागाला आग नाही लागली म्हणून कंपनीवाले परत कंपनी चालू करतील का? या गोष्टीला आता विचार करण्याची गोष्ट आहे ना। मग प्रशासन काय करते या पिरियड मध्ये? त्यांनी तर लक्ष द्यायला पाहिजे ना की आमचं हे रेसिडेन्शियल एरिया आहे, त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये जर थोडीशी चिंगारी लागली होती सिलेंडरला, त्यांनी तर बडाबड इथे सिलेंडर फेकून दिलेत। पण या फेकून दिलेला सिलेंडर जर का असा स्फोट झाला असता तर जेवढेही आहे प्रत्येकाच्या घरी गॅस आहे ना सर, मग आता जर फुटलेच ते सिलेंडर तर जीवितहानी झालीच असते की नाही? आम्ही घराच्या बाहेर सिलेंडर काढले,
बोला. नाकाजानी माझं नाव आहे वर्षा वर्गत. कंपनीलाच लागून माझं घर आहे. मी तर घरी पण नव्हती, बाहेर गेलेली होती. त्या आमच्या शेजारच्या काकू आहे, महावीर काकू, त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्याबरोबर मी तर जागेवरच घाबरून गेली होती. आणि या चौकात आल्यानंतर मला त्या कंपनीचा एवढा मोठा धूर दिसला की मी माझ्या मिस्टरला म्हणत होती की आपलं घर आता जळालं. इतकी भीती निर्माण झाली आमच्या मनात. आणि आता पण एवढी भीती आहे की, आणि आज असं झालं आणि काय आपण पुढे सांगू शकतो की काही होणार नाही म्हणून. आमच्या जीवाला धोकाच आहे या कंपनीमुळे. आणि रात्री झालं, आम्ही तर अक्षरशः ते सगळं पाहून जेवलो नाही, काही नाही, उपाशी होतो. आणि रात्रभर सतत असं झोप नाही आली आम्हाला. आणि रात्रभर आम्ही पूर्ण खिडकी उघडून ते आग पाहत होतो. इतकं म्हणजे नजरे आमचं खूप धोका निर्माण झाला. या कंपनीमुळे काही बिमाऱ्या वगैरे इकडे काही होत आहे? काय त्रास आहे? माझी नातीन पण डोकं दुखते म्हणत होती, जीव मोहकते म्हणत होती. छोटी नाती रडत होती, आपल्या घराचं कसं काय होईल म्हणे आई, अशी रडत होती माझी नाती. आम्ही 4 वाजेपर्यंत सगळे जण जागे होतो. फायरब्रिगेडची गाडी 7 वाजेपर्यंत आमच्या घराजवळ होती. पोलीसवाले आमच्या घराजवळ बसलेले होते. पण हे आमचं एकदम सिलेंडर कंपनी सर इथून जायला पाहिजे, कारण त्या दिवशी इतकं त्रास झाला. मी ट्युशनला घ्यायला गेली होती मुलींना, मी घरी नव्हती. सिनियर सिटीजन आमच्या घरी होते. आमचे जे हस्बंड आहे, म्हणजे भाऊजी आहे, ते पण घरी नव्हते, बाहेर गेलेले, म्हणजे ड्युटीवरून यायचे होते घरी. सिलेंडर माझं ऑन होतं. बरं झालं की काही कमी जास्त झालं नाही देवाच्या कृपेने. आणि त्यांनी बंद केलं आईनी, म्हाताऱ्या आईनी. देवाची जर कृपा, जर लक्ष नसतं तर काय झालं असतं त्या दिवशी माहित नाही. आणि झोपले रात्रीचं झालं असतं ते, सगळे झोपले राहिले असते. आम्हीच नाही तर सगळं दत्तनगर झोपलं राहिलं. त्या दिवशी इतकी तब्येत खराब झाली, माझ्या मुली रात्रभर झोपल्या नाही, रडत होत्या रात्र. वैद्य कंपनीमुळे खूप त्रास होऊन राहिला. हो सर. तर तुमचं काय माग आहे? सर्वांची काय माग आहे? नेहमी करतो बंद झाली पाहिजे. कंपनी तर राहिलीच नाही पाहिजे, कारण या कंपनीपासून फार त्रास आहे आम्हाला आणि सर्वांना धोका नाही. 10 वर्षापासून इतका धूळ पसरलेला होता आणि सांगू नाही शकत. आज ही घटना झाली, अजून कालांतराने दुसरी घटना व्हायला काही वेळ लागणार नाही. एक बात और कहना चाहूंगी, वो इससे तो रिलेटेड नहीं है, लेकिन अगर हमारे रोड बने रहते तो फायर ब्रिगेड की गाड़ियाँ जल्दी अंदर आती और ये आग पे जल्दी काबू पा लेती. दत्तनगर को बहुत सारा ग्रांट सैंक्शन हुआ है. हम लोग भी इस रोड का रोड टैक्स दे रहे हैं. मात्र 150 फुट से 3 रोड छोड़ के, और अंदर बस्ती में डबल रोड बन रहे हैं. 21 साजिश के तहत बन रहे हैं. ये भी इंक्वायरी का विषय है. एकंदरीत वैद्य कंपनीमध्ये अवैध काम होतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अवैध काम तर होतातच ना, हे होतच आहे ना. परमिशन कोणी दिली? एकाच कंपनीमध्ये तुम्ही वॉटर फिल्टरचं काम घेताय, बॉटलचं ते पाण्याचं काम करताय आणि त्याच्यानंतर लगेचच तुमचे 4 प्रोडक्ट 4 ते 5 प्रोडक्ट तुम्ही चालू करताय. कोणत्या प्रकारचं तुम्ही, असं कसं तुम्हाला परमिशन मिळतं? आणि हे परमिशन तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्ही अग्निशामक दलाचं युनिट नाही घेत, फायर ब्रिगेडचं युनिट नाही घेत, असं कसं? ऐसा परमिशन कौन देता है? दोनों ज्वेलरी वो है और इधर आग और तेज साथ में तालमेल नहीं है. दूसरी बात ये है कि अभी इसका पैमाना बहुत बढ़ गया. पहले स्टार्टिंग में हमको त्रास नहीं था, फिर भी हमने बहुत आवाज उठाई, लेकिन हाँ तो मोठं शेड बनवलं त्यांनी.